कोर्टाच्या निकालानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग देखील मोकळा झालाय आणि येत्या काही दिवसात शिंदे फडणवीस मंत्रिमंडळात 20 नवे मंत्री असतील असा दावा देखील केला जातोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिलेत। कोर्टाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे, इच्छुकांना मंत्रिमंडळ समावेशाचे वेध। शिंदे फडणवीस सरकारमध्ये 20 नवे मंत्री येणार। सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे शिंदे सरकारला मोठा दिलासा मिळालेलाच आहे। शिवाय मंत्रिमंडळामध्ये समावेशासाठी इच्छुकांच्या आशा आता पल्लवित झाल्यात। गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिमंडळ समावेशासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची लवकरच इच्छापूर्ती होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिलेत। जास्त आनंद आपल्या इतर आमदारांना झाला असेल, कारण की अनेकांची प्रतीक्षा ही विस्ताराकडे होती। ते पण होईल। हो, सगळ्यांना होईल लवकर होईल। शिवसेनेचा विचार केल्यास संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, बालाजी किणीकर, किशोर पाटील आणि सदा सरवणकर यांची नावं आघाडीवर आहेत। तर भाजपकडून प्रवीण दरेकर, जयकुमार रावल, गणेश नाईक, राहुल कुल आणि संभाजी पाटील निलंगेकर तसंच सीमा हिरे यांची नावं इच्छुकांच्या यादीत आहेत। शिवसेनेच्या शिरसाटांनी तर 20 जणांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचा दावा देखील केलाय। सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आता रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार का आणि संजय शिरसाट आम्हाला मंत्री होताना पाहायला मिळणार? संजय शिरसाट म्हणून नाही, 20 लोकांना मंत्री करायचं आणि याचा निर्णय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेब घेतील। शिंदे फडणवीस सरकारची पुढच्या महिन्यात वर्षपूर्ती होतीये। या वर्षपूर्तीला मंत्रिमंडळामध्ये नवे चेहरे दिसतील का याबाबत उत्सुकता आहे। तुषार रुपनवरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।